हर्सुल येथील सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांच्या माध्यमातून तोडफोड करत विटंबना करण्यात आली होती। 6 दिवस झाले तरीही आजपर्यंत समाजकंटकांवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शहरातील भडकल गेट परिसरात क्रांती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे। दिनांक 2 तारखेला सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी थोडं शांत बसा बाकीचे भीमशक्ती बौद्ध विहारातील असणारी बौद्ध मूर्ती अज्ञात समाजकंटकाकडून तोडण्यात आली, विटंबना करण्यात आली। या ठिकाणून आम्हाला 3 तारखेला सकाळी ही माहिती कळाली। आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी पोहोचलो, परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही शहरभर शांततेचं आव्हानही केलं। पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 2-3 दिवसामध्ये आरोपी अटक करू, तुम्ही तोपर्यंत शहरामध्ये शांततेचं आव्हान करा आणि आम्हाला सहकार्य करा। आम्ही नेहमीच आंबेडकरी चळवळीची भूमिका राहिलेली आहे की आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो, पण प्रशासन आम्हाला येण्यात काढलं का काय असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं। आज 6-7 दिवस होऊन सुद्धा आमच्या भावनिकतेशी यांचा खेळ चालू आहे। आमच्या भावनेचा या ठिकाणी कुठेही विचार करत नाही। त्यामुळे आज या ठिकाणी क्रांती संघटनेच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, नेत्यांच्या वतीने सदरील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। कारण ही वसाहत 2 तारखेला सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी थोडं शांत बसा बाकीचे भीमशक्ती बौद्ध विहारातील असणारी बौद्ध मूर्ती अज्ञात समाजकंटकाकडून तोडण्यात आली, विटंबना करण्यात आली। या ठिकाणून आम्हाला 3 तारखेला सकाळी ही माहिती कळाली। आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी पोहोचलो, परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही शहरभर शांततेचं आव्हानही केलं। पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 2-3 दिवसामध्ये आरोपी अटक करू, तुम्ही तोपर्यंत शहरामध्ये शांततेचं आव्हान करा आणि आम्हाला सहकार्य करा। आम्ही नेहमीच आंबेडकरी चळवळीची भूमिका राहिलेली आहे की आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो, पण प्रशासन आम्हाला येण्यात काढलं का काय असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं। आज 6-7 दिवस होऊन सुद्धा आमच्या भावनिकतेशी यांचा खेळ चालू आहे। आमच्या भावनेचा या ठिकाणी कुठेही विचार करत नाही। त्यामुळे आज या ठिकाणी क्रांती संघटनेच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, नेत्यांच्या वतीने सदरील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। कारण ही वसाहत